हो रे बाळा, काय झाले? खूप नाराज आहे माझ्याशी, खूप उदास आहे मनाशी. अरे, असं खचून जाऊ नकोस. हा उपदेश ऐक आणि तसंच वागण्याचा प्रयत्न कर. तुझं सर्व चांगलं होणार आहे, मला ठाऊक आहे. म्हणून हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवलेला आहे. हा संदेश मनापासून ऐक, तुझं सर्व चांगलं होईल. बाळा, आयुष्याच्या मार्गावर सदैव चांगलं राहायचं. कधी अश्रूंसोबत, कधी मनासोबत, कधी आपल्या माणसांसोबत. आपले माणसं ही कायम साथ देतातच, हे तुला ठाऊक आहे ना? मग भीतोस कशाला? आजूबाजू तुला खूप प्रपंच मोठा दिसत असेल, पण तुझा हा प्रपंच तूच वाढवला आहे. तुला मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी हा प्रपंचाचा सुद्धा भार तुला ओढायचा आहे. माझ्या सेवेमध्ये वेळ घालव. तुझा वेळ कधी निघून जाईल तुला समजणार नाही. अरे, अपेक्षा माझ्याकडे ठेव, जगाकडे करू नकोस. अरे, जगाकडे फक्त सल्ले मिळतील, सल्ले अनेक देतील, पण साथ मात्र कोणी देणार नाही. साथ देणारा फक्त मीच आहे आणि माझ्यावर तू विश्वास ठेवला आहेस, म्हणून मी तुझा विश्वास कधीच डगमगू देणार नाही. तुला एकटं कधीच सोडणार नाही. तू कितीही वादळात अडकलेला असेल तरी ते वादळ शांत करायला मी बसलेलो आहे आणि तुझ्या प्रपंचाकडे सुद्धा मी माझं लक्ष घालवत आहे. अरे, तू मनाने श्रीमंत आहेस. श्रीमंत जो असतो तो म्हणजे खरा श्रीमंत कोण असतो तुला माहिती आहे? जो दुसऱ्याचं दुःख ओळखतो तो खरा श्रीमंत, आणि जो दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो तो खरा धनवान असतो. तू खूप धनवान आहे, म्हणून तर मी तुझा हात धरलेला आहे. मला अशीच लोक आवडतात. थोडा वेळ तुला रडावं लागलं त्यासाठी मला खूप वाईट वाटत आहे, आणि त्या वाईटाचा विचार करण्यापेक्षा आता मी तुझा चांगला विचार करणार आहे. थोडीशी परीक्षा घेत होतो, कारण की त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुला थोडं झिजावंच लागेल. तेव्हाच तर तुला फलप्राप्ती मिळेल, आणि जी फलप्राप्ती अशी मिळेल की तुझे सोन्याहून पिवळे दिवस असे तुझ्या आयुष्यात येतील, आणि जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळायला सुरुवात होईल. फक्त धीर धर, तुझी वाईट वेळ लवकरच जाणार आहे, कारण मी तुझ्यासोबत आहे. तुझी वाईट वेळ आल्यावर सुद्धा तुझी वाईट वेळ तुला कळू देणार नाही, आणि तुझा प्रपंचसुद्धा मला सांभाळूनच पुढे न्यायचा आहे. कारण की तुझ्या प्रपंचातली प्रत्येक व्यक्ती आहे, ती तुझी आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, मुलं असो, तुझी पत्नी असो, त्यांनासुद्धा मला सांभाळायचं आहे आणि तुला पुढे न्यायचं आहे. लक्षात ठेव, ही सेवा करतोयस ना, त्याचं फळ नक्की मिळेल. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या